नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत। आज आपण इयत्ता 9वीचा गणित 1 या विषयामधील प्रकरण 3 जे यापूर्वीच आपण चालू केलेले आहे त्याचा उर्वरित भाग बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बहुपदी विषयी बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे। यामध्ये बहुपदी म्हणजे काय, बहुपदीचं घातांक रूप म्हणजे काय, बहुपदी ओळखायची कशी, सहगुणकातील बहुपदी कशी लिहायची, बहुपदीवर कोणकोणत्या क्रिया आपल्या करता येतात, त्यापैकी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया कशा करायच्या, बहुपदीचा कोटी म्हणजे काय, शेष सिद्धांत, संश्लेषक भागाकार या सर्व गोष्टींचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे। आज आपण बहुपदीचे अवयव कसे पाडायचे हे आपण शिकणार आहोत। तुम्ही इयत्ता 8वी मध्ये वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडायचे शिकलेला आहात। वर्ग समीकरण आणि त्यामध्ये असले जे 3 पद आहे, या 3 पदांचा विचार करून आपण 8वीला अवयव पाडले होते। त्यामध्ये जर वर्ग समीकरणाचा सहगुणक 1 असेल तर कसे अवयव पाडायचे, आणि सहगुणक एकापेक्षा वेगळा असेल तर कसे अवयव पाडायचे हे आपण 8वीला शिकलेलं आहोत। थोडक्यामध्ये आपल्याला दिलेली जी बहुपदी आहे, ही बहुपदी आपल्याला वर्ग बहुपदीच्या स्वरूपामध्ये मांडता यायला पाहिजे। म्हणजे ती बहुपदी आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये मांडता यायला पाहिजे, नव्हे ती मांडावी लागणार आहे। आणि नंतरच आपल्याला त्या बहुपदीचे अवयव पाडता येतील। मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। उदाहरण तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहिल्या कंसामध्ये आहे y चा वर्ग वजा 3y कंस पूर्ण कंसाचा वर्ग वजा 5 कंसामध्ये y वर्ग वजा 3y कंस पूर्ण वजा 50 चे अवयव काढा। आता इथं जर निरीक्षण तुम्ही केलं तर कंसाचा वर्ग आहे, कंसामध्ये y वर्ग वजा 3y त्याचा वर्ग, जर आपण कंस सोडवला तर y चा 4था घात होईल, आणि 4था घात झाल्यामुळं आपल्याला दिलेल्या समीकरणाचे अवयव पाडणं थोडं अवघड जाईल। मग त्यासाठी आपण दिलेली जी बहुपदी आहे त्या बहुपदीमध्ये काही साधारण साम्यपणा काय आहे का वेगळ्या पदामध्ये, असा विचार करणार आहोत। आणि मग तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर पहिल्या कंस म्हणजे y वर्ग वजा 3y हा जो भाग आहे कंसातील भाग, हा पुढच्या पदामध्ये पण आहे, म्हणजे तो सामायिक झालेला आहे। तो म्हणजे दिलेल्या बहुपदीमध्ये काही पद सामायिक दिसतात, आपल्याला सारखे दिसतात, आणि मग त्याच्याऐवजी आपण वेगळं पद मानणार आहोत। आणि म्हणून आपण खाली लिहिलं उकलीमध्ये की दिलेल्या बहुपदीत y वर्ग वजा 3y बरोबर x मानू। मग आता हा जो y वर्ग वजा 3y बरोबर x मानला आपण, मग दिलेल्या बहुपदीमध्ये जिथं जिथं y वर्ग वजा 3y आहे त्या जागी आपण x टाकणार आहोत। आणि म्हणून खालचं समीकरण आपण तयार केलेलं आहे। कंसामध्ये y वर्ग वजा 3y कंसाचा वर्ग वजा 5 कंसामध्ये y वर्ग वजा 3y कंस पूर्ण वजा 50 बरोबर, आता जिथं जिथं y वर्ग वजा 3y तिथे x टाकला, म्हणजे पहिल्या भागामध्ये x वर्ग होईल कारण तिथे कंसाचा वर्ग आहे, म्हणून x वर्ग वजा 5x वजा 50। आता ही त्रिपदी झाली। त्रिपदी प्लस हिच्यामध्ये पहिल्या पदाचा कोटी
किंवा घातांक 2 आहे म्हणजे कोटी 2 आहे म्हणजे ही वर्गपदी आहे, वर्ग त्रिपदी म्हणू आपण त्याला. म्हणजे हिचं जे स्वरूप आहे ते एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक या स्वरूपामध्ये आहे. मग आता तुम्ही 8वीला शिकलेला आहात की या वर्गपदीचा सहगुणक 1 आहे. मग 1 असेल तर आपण फक्त विचार कशाचा करणार आहोत, स्थिर पद आणि मधलं पद याचा विचार करतो. 8वीला काय शिकलो आपण की जर दिलेल्या वर्गपदीचा किंवा वर्ग समीकरणाचा सहगुणक जर 1 असेल तर स्थिर पदाचे म्हणजे 50चे वजा 50चे असे 2 अवयव शोधावे की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी किंवा येईल ती. म्हणजे याचा अर्थ 50चे असे 2 अवयव शोधायचे वजा 50चे की त्याची बेरीज वजा 5 येईल. आणि आपल्याला माहिती आहे की 50चे अवयव आपण म्हणतो 10 5 50 आणि 10तून 5 गेलं तर 5 राहतात. म्हणून त्याची आपण फोड केलेली असेल की एक्स वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50. आता हे फोड करताना मात्र चिन्हाचा विचार करायचा आहे. एक ध्यानात घ्यायचं आहे, जर स्थिर पद ऋण असेल मधलं पदही ऋण असेल तर सरळ जो मोठा अवयव आहे त्याला वजा चिन्ह द्यायचं. आणि जर स्थिर पद ऋण आहे पण मधलं पद धन असेल तर मात्र लहान अवयवाला वजा चिन्ह द्यायचं. कारण लहानमधून मोठीमधून लहान वजा केली तर उत्तर धन येतं ना. म्हणून एक ध्यान ठेवायचं आहे की जर मधलं पद वजा असेल तर मोठा अवयव ऋण, मधलं पद धन असेल तर मोठा अवयव धन, छोटा अवयव ऋण घ्यायचा. मग आता पुढचं जे समीकरण आपण लिहिलेलं आहे या समीकरणामध्ये आपण मधल्या पदाची फोड टाकल्यामुळं वजा 10 आणि 5 तिथं 4 पदं झाली. मग या 4 पदामध्ये सामायिक पद काय काय येतं त्याची आपण पहिल्यांदा जोड्या केलेल्या आहे. पहिल्या दोघांची एक जोडी आणि दुसऱ्याची एक जोडी आणि त्याच्यामध्ये आपण सामायिक पद शोधूया. आता मग आता एक्स वर्ग वजा 10x यामध्ये x सामायिक आहे म्हणून x बाहेर काढला, कंसात राहिला x वजा 10 कंस पूर्ण. पुढच्या दोघांमध्ये 5 कॉमन आहे, सामायिक आहे म्हणून 5 बाहेर काढला, कंसात राहिलं x वजा 10. आता इथं निरीक्षण केलं तर दोन्हीकडेही x वजा 10 कंस आहे, तो सामायिक आहे, तो बाहेर काढूया. म्हणजे x वजा 10 कंस पहिला आणि दुसरा कंस राहिला x अधिक 5. हे झाले त्याचे अवयव. मग आता आपल्याला दिलेली बहुपद ही y मध्ये आहे कारण आपण आणि उत्तर आपलं x मध्ये आलं आहे. का x मध्ये आलं आहे तर आपण कोणत्या तरी सामायिक घटकाऐवजी आपण x मानला होता. आता तुम्हाला वरती दिसेल कशामध्ये विषय मानला होता आपण की y वर्ग वजा 3y बरोबर x मानला आहे. मग जिथं जिथं x आहे तिथं परत हे पद टाकून द्या y वर्ग वजा 3y. म्हणजेच आपल्याला अवयव मिळतील पहिल्या कंसामध्ये y वर्ग वजा 3y वजा 10 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग वजा 3y अधिक 5. हे झाले त्याचे 2 अवयव. आता इथे आपण निरीक्षण केलं तर वर्ग समीकरण तयार झालेले 2. याचेही आपल्याला अवयव पडतात का बघायचे आहे. शक्यतो तुम्ही डायरेक्ट अवयव लिहिण्याचा सराव करा. मग आता आपण पहिल्यांदा बघितलं डायरेक्ट अवयव लिहिताना सुद्धा की जे स्थिर पद आहे त्या स्थिर पदाचे असे 2 अवयव शोधायचे की त्यांची बेरीज मधल्या पदा एवढी यावी आणि ते टाकून द्यायचे डायरेक्ट कंसामध्ये. मग यामध्ये जर आपण निरीक्षण केलं पहिलं जे समीकरण आहे किंवा पहिला जो कंस आहे y वर्ग वजा 3y वजा 10 यामध्ये 10चे असे 2 अवयव शोधायचे की त्यांची बेरीज वजा 3 येईल. आणि म्हणून आपण ते अवयव लिहिले 5 2 10, 5तून 2 गेले तर 3 राहतात म्हणून तसे अवयव ते टाकले आपण. तर ते झालं y वर्ग वजा 5y अधिक 2 वजा 10 कंस पूर्ण. आणि पुढचा जो कंस आहे त्याचे अवयव काय पडत नाही कारण 5चे असे कोणतेच 2 अवयव नाही की त्यांची बेरीज वजा 3 येईल. कारण 5 ही मूळ संख्या आहे, तिचे
अवयव फक्त 1 आणि ती स्वतः 5 एवढे दोनच अवयव आहे आणि त्यामुळं -3 त्याची बेरीज येणार नाही, म्हणून त्याचे अवयव काही पडणार नाही. मग आता या 4 पदामध्ये पहिला जो कंस आहे त्यामध्ये 4 पद आहे, त्यापैकी परत सामायिक पद शोधूया आपण. y वर्ग वजा 5y मध्ये y सामायिक आहे म्हणून y बाहेर काढला, कंसात राहिलं y वजा 5 कंस पूर्ण. पुढच्या दोघांमध्ये 2 बाहेर काढले म्हणून राहिलं कंसामध्ये y वजा 5 कंस पूर्ण. पुढचा कंस आहे तसाच आहे. आणि मग इथं दोन्हीकडे आपण बघितलं तर y वजा 5 कॉमन आहे, तो बाहेर काढला म्हणून अवयव पडले y वजा 5 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात y अधिक 2 कंस पूर्ण. आणि तिसरा जो कंस आहे तसाच ठेवला, तो y वर्ग वजा 3y अधिक 5. अशा प्रकारे या बहुपदीचे आपल्याला अवयव पाडता येतात. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. नियम तोच आहे, पद्धत तीच आहे, फक्त ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला फोड करता यायला पाहिजे. ते तुम्ही 8वीला पण शिकलेला आहात. आत्ताही थोडा सराव केला की तुम्हाला दिलेल्या पदांच्या फोडी म्हणजे अवयव शोधता येतील की ते अवयव मधल्या पदाशी संबंधित असतील, असे अवयव शोधता यायला पाहिजे. आता दुसरं जे उदाहरण आहे ते पण अवयव पाडाचं आहे. आता इथं मात्र जर तुम्ही निरीक्षण केलं तर थोडं वेगळं आहे वरच्यापेक्षा. बघा इथं कुठंही तुम्हाला साधारण पद दिसणार नाही. ह्या गणितामध्ये गणित आपलं असं आहे, पहिल्या कंसामध्ये x अधिक 2 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात x वजा 3 कंस पूर्ण, तिसऱ्या कंसामध्ये x वजा 7 कंस पूर्ण, चौथ्या कंसामध्ये x वजा 2 कंस पूर्ण प्लस किंवा अधिक 64. म्हणजे इथं तुम्हाला 4 कंस दिलेला आहे. आता या 4 कंसामध्ये कुठेही कोणतंही पद तुम्हाला साधारण दिसत नाही. मग आपण जोड्या करणार आहोत. असं गणित आलं का पहिल्यांदा जोड्या करायचा विचार करायचा. आता जोडी कोणाची लागणार नाही. जोडी लावताना प्रत्येक कंसामध्ये जे स्थिर पद आहे त्याचा अंदाज घ्यायचा, त्याचा विचार करायचा. मग समजा आपण पहिला 1 आणि 2ची जोडी केली तर पहिल्या कंसामधलं स्थिर पद आणि दुसऱ्या कंसातील स्थिर पद याची बेरीज बघायची किती ते. तर पहिल्या कंसात आहे 2 आणि दुसऱ्या कंसात आहे वजा 3. मग वजा 3 आणि 2 आणि वजा 3ची बेरीज येते वजा 1, म्हणजे पहिल्या दोघांची बेरीज झाली वजा 1. आता दुसऱ्याचा विचार करून बघा, वजा 7 आणि 2 बेरीज येते 9, सारखे येते का? नाही. म्हणजे जेव्हा आपण जोड्या करणार आहोत तर त्यांच्या बेरजेमध्ये साधारण म्हणजे सारखेपणा यायला पाहिजे, बेरीज सारखीच यायला पाहिजे दोघांची. म्हणजेच याचा अर्थ पहिल्या 2 कंसाची जोडी आणि दुसऱ्या 2 कंसाची जोडी होत नाही. मग आता आपण असं करू, पहिला कंस आणि तिसरा कंसचा विचार करू. पहिला कंस कोणता आहे? x अधिक 2 आणि x वजा 2 याचा विचार करू. मनामध्ये करायचं हे आणि मग जोड्या मांडायच्या तशा. मग आता पहिल्या कंसामध्ये 2 आहे आणि तिसऱ्या कंसामध्ये वजा 7. मग वजा 7 अधिक 2 म्हणजे झाले वजा 5, म्हणजे त्यांची बेरीज वजा 5 आहे, ध्यानात ठेवा. आता दुसरी जोडी करून बघा, दुसरा आणि चौथ्याचे. दुसऱ्यामध्ये आहे वजा 3, चौथ्यामध्ये आहे वजा 2. वजा 3 आणि वजा 2ची बेरीजसुद्धा किती ते वजा 5. 3 आणि 2 5 आणि वजा चिन्ह, म्हणजे दोन्ही काही वजा 5 बेरीज येते. मग अशा दोघांच्या जोड्या करूया. म्हणजे याचा अर्थ आपण जोडी मांडणार आहोत की जोडी त्या 2 पदं साधारण किंवा सारखे येतील असा आपण तसा विचार केलेला आहे. आणि मग जोडी मांडताना आपण लिहिलेलं आहे की x पहिल्या कंसामध्ये x अधिक 2 आणि त्याचा जोडीदार झाला x वजा 7 असे दोघं जोडी केले. आणि पुढच्याची जोडी काय केली आपण? x वजा 3 कंस पूर्ण आणि त्याचा जोडीदार केला x वजा 2 कंस पूर्ण. म्हणजे या दोघांच्या 2 जोड्या झाल्या. अधिक 64 तसंच आहे, त्याला काय आपण हात लावलेला नाही. मग आता या दोघांच्या जोड्यांचा आपल्याला हे 2 जोड्या आपण केलेल्या आहे ते कंस सोडवायचे. आणि कंस सोडवले की आपल्याला काय वाटतं, कसं दिसतं गणित ते बघूया आपण. मग आता या दोघांचा जर गुणाकार केला 2 कंसाचा तर पहिल्या पदाचा गुणाकार केला x गुणिले x म्हणजे x वर्ग येईल. दुसऱ्या वेळेस 7तून 2 गेले वजा 5 राहील म्हणून वजा 5x आणि 7 दुने 14 म्हणून वजा 14. म्हणजे पहिल्या दोघांचा गुणाकार आला x वर्ग वजा 5x वजा 14 कंस पूर्ण. दुसऱ्यामध्ये काय आलं,
एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग, 3 वजा 3 आणि वजा 2 म्हणजे 5, 5 एक्स झाले आणि 3 दुणे 6, वजा वजा अधिक होता म्हणून 6, म्हणून तो कंस मिळाला एक्स वर्ग वजा 5 एक्स अधिक 6 कंस पूर्ण अधिक 64 तसेच आहे. मग आता निरीक्षण केलं तर तुम्हाला इथं सारखेपणा दिसेल पहिल्यासारखंच. सारखं काय आहे, एक्स वर्ग वजा 5 एक्स आणि दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा एक्स वर्ग वजा 5 एक्स, त्याच्याऐवजी आपण यम मानू, त्याच्याऐवजी काय म्हणलं आपण यम. मग आपलं समीकरण मिळालं यम वजा 14 आणि यम अधिक 6 कंस पूर्ण अधिक 64 तसेच आहे. आता या दोघांचा आपण गुणाकार कंस सोडूया. ते कंस सोडल्यामुळं काय होईल, मग यम वर्ग 14तून 6 गेले राहिले 8 म्हणून वजा 8 यम आणि 14 सक 84 वजा 84 अधिक 64 तसेच आहे. म्हणून आपण ती बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळतं यम वर्ग वजा 8 यम वजा 20. आता याचे आपण अवयव पाडूया की वजा 20चे असे दोन अवयव शोधा की त्यांची बेरीज काय येईल, वजा 8 येईल. ती आली 10 आणि 2, म्हणून त्याचे अवयव पडले यम वजा 10 आणि यम अधिक 2. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मधलं पद जर ऋण असेल तर मोठा अवयव ऋण घ्यायचा, म्हणजे 10 मोठे आहे म्हणून ते ऋण घेतले आणि 2 लहान आहे म्हणून तो अधिक, म्हणून यम वजा 10 पहिला अवयव आणि यम अधिक 2 दुसरा अवयव. आता यम म्हणजे काय मानलं आपण, एक्स वर्ग वजा 5 एक्स, ते आहे त्या ठिकाणी टाकून द्या म्हणजे आपल्याला अवयव मिळाले बरोबर एक्स वर्ग वजा 5 एक्स वजा 10 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात एक्स वर्ग वजा 5 एक्स अधिक 2. आता हे दोन्हीसुद्धा वर्ग समीकरण आहे. मग याच्या अवयव आपल्या पुढं पाडावं लागतं. पडतात का पहिलं चेक करायचं, नसेल पडत तसं ठेवून द्यायचं. मग आता 10चे असे दोन अवयव शोधा की बेरीज वजा 5 येईल. 10चे अवयव आहे का असे की त्यांची बेरीज वजा 5 येते. बघा बरं विचार करून. 10चे दोन अवयव, जेवढे अवयव आहे ते मनात आणा. 2 आहे, 5 आहे, 5 दुने 10. मग 5तून 2 गेले तर 3 येतील किंवा 5 आणि 2 7 होते. 5 मात्र येणार नाही म्हणून याच्या अवयव पडणार नाही. दुसरं जे उदाहरण आहे 2 आणि वजा 5 यामध्ये निरीक्षण केलं तर 2चे असे कोणतेच अवयव नाही की त्यांची बेरीज वजा 5 येईल. म्हणून या दोन्ही कंसामध्ये जे वर्ग सपदी आहे, वर्ग बहुपदी, त्याचे यापुढे अवयव पडणार नाही म्हणून हे त्याचे मूळ अवयव झाले. म्हणून उत्तर आपलं आहे की यमचा वर्ग वजा 5 यम वजा 10 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 5 एक्स अधिक 2 हे झालं त्याचं उत्तर. आता यासाठी आपण सराव घेऊया. सराव संच 3.7 बघा की खालील बहुपदीचे अवयव काढा. इथं मात्र तुम्हाला दिलेली जी वर्गपदी आहे किंवा वर्ग बहुपदी आहे तिचा सहगुणक एकापेक्षा वेगळा घेतला. आपण पहिल्यांदा आता जे सोडवले ते सगळ्यांचा सहगुणक 1 होता. इथं मात्र सहगुणक एकापेक्षा वेगळा असेल. मग जर एकापेक्षा वेगळा असेल तर इथं एक स्टेप वाढते जास्त की वर्गपदीचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराचे अवयव शोधायचे. मग आता बघूया आपण काय गणित ते. उदाहरण 1 2 यमचा वर्ग अधिक 5 यम वजा 3. याचा अर्थ इथं यम वर्ग नाही आहे, 2 यम आहे म्हणजे सहगुणक 2 आहे. मग हा 2 आणि शेवटचं पद वजा 3 स्थिर पद होता, या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणून आपण उकलीमध्ये लिहिलं आहे बहुपदीचा सहगुणक एकापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे 2 आहे आपल्याला दिलेला. म्हणून सहगुणक 2 आणि स्थिर पद वजा 3 यांचा गुणाकार करू. मग यांचा गुणाकार किती झाला, 3 दुने 6 वजा 6 आला तो. मग या वजा 6चे असे दोन अवयव शोधायचे की त्यांची बेरीज अधिक 5 येईल. मधलं पद 5 आहे म्हणून अधिक 5 येईल. आणि मग ते अवयव आपण लिहिलेलं आहे की वजा 6 बरोबर 6 गुणिले वजा 1 आणि 6तून 1 गेला 5 म्हणून 6 आणि वजा 1 असे त्याचे 2 अवयव आहे. ते दोन्ही अवयव आपण गणितामध्ये टाकून देऊया. म्हणजे 2 यम वर्ग अधिक 5 यम वजा 3 बरोबर 2 यम वर्ग
अधिक 6m आणि दुसरा आहे वजा m वजा 3. मग आता इथं 4 पदं तयार झाले. यांच्या जोड्या केल्या आपण अंडरलाईन मारून. मग पहिल्या जोडीमध्ये काय साधारण आहे तर 2m, तो बाहेर काढला, कंसात राहिलं m अधिक 3. दुसऱ्यामध्ये काय साधारण आहे, फक्त वजा चिन्ह, ते वजा चिन्ह बाहेर काढलं, कंसात राहिलं m अधिक 1. म्हणजे कंसाच्या बाहेर 1 आहे, वजा 1 आहे, तो दिसत नाही आपल्याला, तो 1 असतो. म्हणून त्याचे अवयव झाले m अधिक 3 आणि 2m वजा 1. हे झालं त्या बहुपदीचे अवयव. अशाच प्रकारचं दुसरा उदाहरण बघा. यामध्ये 3y वर्ग वजा 2y वजा 1. इथंही आपण जर निरीक्षण केलं तर सहगुणक एकापेक्षा वेगळा आहे, तो आहे 3 सहगुणक. मग तर तोच विचार करायचा पहिल्यासारखा. बहुपदीचा सहगुणक एकापेक्षा वेगळा आहे म्हणून सहगुणक 3 आणि स्थिर पद वजा 1 यांचा गुणाकार करू आणि तो गुणाकार आला आहे वजा 3. म्हणजे 3 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 3. आता या वजा 3चे असे 2 अवयव शोधू की त्यांची बेरीज वजा 2 येईल. ते अवयव आपण खाली लिहिले आहे. वजा 3 बरोबर वजा 3 गुणिले 1 आणि वजा 3 अधिक 1 म्हणजे वजा 2. कारण आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की जर मधलं पद वजा असेल तर मोठा अवयवाला चिन्ह वजा द्यायचं. मग मोठा अवयव आहे 3 म्हणून त्याला वजा चिन्ह दिलं. पण वजा 3 अधिक 1 बरोबर वजा 2. आता हे दोन्ही अवयव आपण त्या बहुपदीमध्ये टाकलेलं आहे. 3y वर्ग वजा 2y वजा 1 बरोबर 3y वर्ग वजा 3y अधिक y वजा 1. आता इथं आपण जोड्या केलेल्या अंडरलाईन मारून बघा. मग ह्या पहिल्या जोडीमध्ये काय साधारण आहे तो बाहेर काढू. तर 3y साधारण आहे, सामायिक 3y आहे, तो बाहेर काढला, कंसात राहिलं y वजा 1. दुसऱ्यामध्ये 1 साधारण आहे, कारण तिला साधारण काही दिसत नाही, याचा अर्थ 1 आहे, अधिक 1 बाहेर काढला, कंसात राहिलं y वजा 1. आता दोन्हीमध्ये आपल्याला y वजा 1 साधारण दिसतो, तो बाहेर काढला, y वजा 1 बाहेर काढला, दुसऱ्या कंसात राहिलं 3y अधिक 1. म्हणून त्याचे अवयव पडले आपल्याला. पहिल्या कंसामध्ये 3y अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये y वजा 1. अशा प्रकारे जर दिलेल्या बहुपदीचा सहगुणक एकापेक्षा वेगळा असेल तर मात्र आपल्याला अवयव पाडताना असाच प्रकारे विचार करावा लागेल. इथं एकच विचार करायचा, सहगुणक आणि स्थिर पद यांची बेरीज गुणाकार करायचा. मग त्या गुणाकाराचे असे 2 अवयव शोधायचे की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येईल. अवयवसुद्धा असे लिहायचे आहे की जर मधलं पद ऋण असेल तर मोठ्या अवयवाला वजा चिन्ह द्यायचं आणि जर मधलं पद धन असेल तर लहान अवयवाला वजा चिन्ह द्यायचं आणि मग अवयव पाडायचे. आता आपल्याला प्रश्न संग्रह आपण बघतोय. पहिलं उदाहरण आहे सरळ रूप द्या. आता इथं सरळ रूप द्या हे बेरीज वजाबाकी या क्रियांवर आधारित उदाहरण आहे. हे दोन्ही उदाहरणं बेरीज आणि वजाबाकी, बहुपदीची बेरीज बहुपदीची वजाबाकी या गुणधर्मावर आधारित आहे. आपण ते यापूर्वी बघितलेलं आहे. तर उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये 8m वर्ग अधिक 3m वजा 6 कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसामध्ये 9m वजा 7 कंस पूर्ण अधिक कंसामध्ये 3m वर्ग वजा 2m अधिक 4 कंस पूर्ण. आता हे आपल्याला इथं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काही करायचं नाही, फक्त कंस सोडवायचा आहे. आता कंस सोडवताना एक ध्यानात घ्यायचं आहे, कंसाच्या बाहेर जे चिन्ह आहे ते ऋण जर असेल तर त्याने आतल्या सगळ्या पदांना गुणायचं, किंवा कंसाच्या बाहेर जर एखादा गुणक असेल 2, 3, 5 काही असेल तर त्याने मात्र आतल्या पदाला गुणायचं आणि कंस काढून टाकायचा. आपल्याला दिल्या उदाहरणामध्ये तसं काहीच नाही, सगळीकडे बाहेर चिन्ह धनच आहे. कुठेही कोणत्याही प्रकारचा कंसाला कोणत्याही पदानं गुणलेलं नाही. म्हणजे आपण फक्त कंस काढून टाका. साधारणपणे कंस काढलं तर काय होतं, दुसरी स्टेप बघा, 8m वर्ग अधिक 3m वजा 6 कंस काढून टाकला आपण. पुढच्याचा कंस काढला तो झाला 9m वजा 7 आणि तिसऱ्याचा कंस काढून टाकला ते झाला अधिक 3m वर्ग वजा 2m अधिक 4 कंस सोडवला आपण. आता इथं जे साधारण पदं आहे, सजाती पदं म्हणून आपण ते जवळ आणलेले आहे आपण. म्हणजे 8m वर्ग अधिक 3m वर्ग शेजारी आला, 3m 9m आणि 2m हे शेजारी आले
आणि 6 आणि 7 शेजारी आला. मग ह्या सजाती जे पद आहे यांच्यावर क्रिया केली तर उत्तर आपल्याला मिळालं 8 आणि 3 11 म्हणजे 11m वर्ग. 9 आणि 3 12, 12तून 2 गेले राहिले 2, राहिले 10 म्हणून 10m. 7 आणि 7 13, वजा 13 अधिक 4 म्हणून ते वजा 9. म्हणून उत्तर आपलं झालं 11mचा वर्ग अधिक 10m वजा 9. आता तशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे बघा. उदाहरण असं आहे की x वर्ग अधिक 13x अधिक 7 या बहुपदीमधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x घन अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल. आता काहीतरी वजा केल्यानंतर काहीतरी मिळणार, याचा अर्थ काय वजा करायचं, त्यासाठी आपल्याला काहीतरी पद मानावं लागेल, ते आपण y मानूया. म्हणून आपण लिहिलेलं आहे की समजा y ही बहुपदी वजा केल्यास 3x घन अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल. म्हणून आपलं समीकरण तयार आपण खाली केलेलं आहे की x वर्ग अधिक 13x अधिक 7 ही दिलेली बहुपदी, हिच्यातून वजा y करा म्हणजे y वजा केला म्हणून वजा y बरोबर काय उत्तर येतं 3x घन अधिक 5x वजा 4. आता आपल्याला उत्तर काढायचं yचं, म्हणून सगळे पद एका बाजूला घ्या आणि yला एका बाजूला घेऊ. म्हणून y बरोबर पहिल्या कंसामध्ये x वर्ग अधिक 13x अधिक y कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसामध्ये 3x घन अधिक 5x वजा 4. कंस सोडूया आपण पहिल्यांदा बघितलं आहे की कंस सोडवताना बाहेरच्या बाजूला जर वजा चिन्ह असेल तर त्याने आतील पदांना गुणायचं आहे. मग कंस सोडल्यानंतर काय येतं x वर्ग अधिक 13x अधिक 7, पुढचा कंस सोडवल्याला म्हणून काय होईल वजा 3x घन वजा 5x आणि वजा वजा अधिक 4 कंस सोडून आपल्याला. मग आता इथं परत सजाती पद शेजारी घेतले पहा. मग x घन आणि नंतर x वर्ग म्हणजे x वर्ग वजा 3x घन अधिक 13x वजा 5x अधिक 7 अधिक 4 हे सगळे सारखे पद आहे. मग शेजार आपलं उत्तर आलं, त्यामुळं y बरोबर वजा 3x घन अधिक x वर्ग 13तून 5 गेले म्हणून राहिले 8x आणि 7 आणि 4 11 म्हणजे y ची किंमत आपण काढली वजा 3x घन अधिक x वर्ग अधिक 8x अधिक 11. हे वजा केलं तर आपल्याला अपेक्षित उत्तर मिळणार आहे. म्हणून आपण उत्तर लिहिलेलं आहे की x वर्ग अधिक 13x अधिक 7 या बहुपदीमधून वजा 3x घन अधिक x वर्ग अधिक 8x अधिक 11 ही बहुपदी वजा करावी लागेल म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 3x घन अधिक 5x वजा 4 ही बहुपदी आपल्याला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला बहुपदीवरील उदाहरणं सोडवता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकीर्ण मधील काही उदाहरणं सोडवले, अभ्यासामधले काही उदाहरणं सोडवले. हे प्रकरण आपलं इथं संपलेलं आहे. तुम्ही सर्व अभ्यास आणि पूर्ण संकीर्ण हा आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि यावरील प्रत्येक गणित तुमच्या हाताखालून जाईल अशा प्रकारे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. ओके, थँक्यू.